तर मी एवढंच सांगेन की अजून कोण समाजसेवक असतील त्यांनी यांचा चांगल्या प्रकारे अजून सत्कार करावा. तर मी एवढंच सांगेन की अजून कोण समाजसेवक असतील त्यांनी यांचा चांगल्या प्रकारे अजून सत्कार करावा. आणि काय बोलणार, तुझं नाव मी परत मनीष ना. मनीष, काय बोलणार म्हणजे कधीपासून ही म्हणजे सुरुवात, तू आता तुझं वय किती आणि तू हे डान्सचं कधीपासून सुरुवात केलेली, आपलं थोडंसं आयुष्याबद्दल थोडंसं परिचय. माझं म्हणजे माझं आता वय 22 चालू आहे आणि आम्ही जवळजवळ झाले 6-7 वर्ष आले परफॉर्म म्हणजे डान्स करतोय. आणि आता कुठं म्हणजे घरचं कसं सीन की प्रत्येकजण जॉब वगैरे करतात. आता आमचे क्लासेस वगैरे आहेत, दोघं म्हणजे तिघांचे पण क्लासेस वगैरे आहेत. कसले क्लास घेतो? आम्ही आमचे डान्स क्लासेस आहेत. हां, डान्स कुठे आहे? माझं कुडूस, ठाणा आणि ते जव्हार, म्हणजे आमचे तिघांचे पण आहेत. असं तिघांचे, हो तिघांचे पण डान्स क्लासेस आहेत. तर सुरुवात कशी केली आणि कसं काय, किती वयापासून तू सुरुवात केली हे डान्स करायला? मी तर म्हणजे मी आणि हा माझा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, माझा छोटा भाऊ आहे. तर आम्ही दोघे म्हणजे मी 3री पासून असताना मी चालू केलेलं डान्स. हो, खूप खूप डान्स आवड होती. तर मी 3री पासून चालू केले डान्स करायचं आणि मला वगैरे चालू केलं. मग विचार केले दोन्ही, मग असं करून पहिल्यांदा तर पहिलं आम्ही वेगळं करायचो, आमचा वेगळा ग्रुप होता आणि असं थ्रू सचिन दादाची ओळख झाली. मग असं थ्रू याच्यामुळे आम्ही ग्रुप बनवला, द क्रिएटर्स डान्स क्रू म्हणून. आणि आता आम्ही सोबत जवळजवळ झाले 6-7 वर्ष झाले आम्ही परफॉर्म करतोय सोबत. आणि आता तर थोडे मोठे मोठे गोल आहेत. पहिल्यांदा तर म्हणजे आम्ही स्टार्टअप कसं छोटे स्टेजपासून केलेली की छोट्या स्टेजपासून करूया. आत्ता विचार करतोय की आता पालघरला रिप्रेझेंट केला, आता भारताला रिप्रेझेंट करायचा विचार करतोय सर्व म्हणजे असं. तर खूप हॅपी पण आहे आणि खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचत आलोय. तर खूप अभिमान आहे. तुमची निवड जी आता तुम्ही बोलले अमेरिकेला निवड झाली, कारण की तुम्ही मुंबईला त्यांनी डान्स परफॉर्मन्स केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा 2रा नंबर आला आणि त्याच्यानंतर आता त्यांची निवड अमेरिकेला होणार आहे. तर कधीपर्यंत तुम्ही तिथे अमेरिकेला आता जाणार आहे, कसं काय तिथे तयारी कशी सुरुवात म्हणजे करणार आहे? आता की आपला 2 चॅम्पियनशिप असतात, एक इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप ती आता 2014ला झाली पूर्ण, आणि जेव्हाची वर्ल्डची असते ना पूर्ण ती आपली 2025ला होणार. म्हणजे आता 2025ला. सो आता आमच्याकडे महिने आहेत. सो आम्ही त्याच्यात आता तयारीला लागणार आहेत की रिहर्सल वगैरे आणि तिकडे जायचं ट्राय करणार. आणि जसे जसे आता मोठे मोठे कॉम्पिटिशन येणार, फर्स्ट तिकडे जायच्या आधी आम्ही थोडे मोठे जे असं स्टेज वगैरे ते करणार. त्याच्या थ्रू म्हणजे की थोडं ओळख पण पाहिजे आपल्याला, एवढे लांब जायला थोडं सपोर्ट पण पाहिजे मोठे डान्सर लोकांचं. सो तिकडे ट्राय करायचा विचार करतो. इंडिया हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप 2024 यामधून मनीष, सचिन आणि मयूर या 3 तरुणांनी यशाची मोहर उमटवली आहे. पालघर जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे. या तिघांनी आपला द क्रिएटर्स ग्रुप तयार करून आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून आत्ताच जानेवारी महिन्यात मुंबईत पार पडलेल्या इंडिया हिप हॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये भारतातून 2रा क्रमांक पटकावला आहे. मागच्या बातमीमध्ये मी महाराष्ट्रातून 2रा क्रमांक आल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांचं इंडियातून आपल्या भारतातून 2रा क्रमांक आला आहे. याबद्दल क्षमा असावी. आणि सोबतच या तिघांना सिल्वर मेडल मिळालं आहे. ही अतिशय कौतुकाची व गौरवाची बाब असून या तिघांचा कुठून तरी सन्मान व सत्कार व्हावा यासाठी पालघर जिल्ह्यातील यूट्यूब स्टार विशाल काटेला यांनी दुर्वेस येथे आपल्या स्टुडिओत त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. व पालघर सारख्या ग्रामीण भागातील मातीतून जन्मलेल्या या तिन्ही स्टारचे कुठून तरी सन्मान तर व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी दुर्वेस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. तर मी विशाल काटेला यांच्या स्टुडिओमध्ये आहे. विशाल काटेला जे विशाल ब्रदर्स त्यांचं स्टुडिओ आहे आणि त्यांची गाणी तर खूप गाजलेली सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यांनी आज ह्या तिघांना जे त्रिमूर्ती आहे त्यांना बोलवलेलं आणि त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आहे. मॅडम, ह्यांचा सत्कार तर मोठ्या ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. कोण आपले समाजसेवक लोक आहेत ह्यांनी पुढे येऊन यांचा सत्कार करायला पाहिजे, कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातून एकमेव संघ ऑल इंडिया मधून 2 नंबर येतोय. ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
तर मी एवढंच सांगेन की अजून कोण समाजसेवक असतील त्यांनी यांचा चांगल्या प्रकारे अजून सत्कार करावा. आमच्याकडून थोडंफार का नाही होणार, पण आम्ही त्यांचा सत्कार केला ह्याच्यातच आम्हाला खूप अभिमान वाटतोय. म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्याची आज गरजच आहे. आजच्या घडीला म्हणजे आपल्या खेडेपाड्यातून जी पोरं असे डान्स क्लास किंवा म्हणजे आता हे काय विनर्स आहेत, यांनी जे काही कामगिरी केली त्याच्याबद्दल म्हणजे मन भरून येते सांगायला की म्हणजे अजून आपल्या खेड्या पाड्यावरचे पोरांनी असले हे बघावे किंवा करावे. आणि अशाच जे आपले मित्रमंडळ आहेत जे इंडियन डान्स हिपहॉप चॅम्पियनशिपमध्ये रनर्स अप आहेत, त्यांनी जसं कार्य केलेले तसं करत राहावं. आणि त्यांना माझ्याकडून आणि आपले जे काही पोरं आहेत त्यांच्याकडून म्हणजे शुभेच्छा की त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन परत अशीच कामगिरी करावी. आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मातीच्या घरात जन्मलेल्या मनीष कांबेरा आणि मयूर कांबेरा हे दोघे भाऊ आहेत. ते वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावातील रहिवासी आहे आणि सचिन बात्रा हा विक्रमगड येथील आहे. या तिघांनी नृत्य हे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश संपादन करत भारतातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. या चॅम्पियनशिप मध्ये जिंकून त्यांची निवड आता अमेरिकेत झाली आहे. 2025 मध्ये ते अमेरिकेत आपला हिपहॉप डान्स पुन्हा सादर करणार आहे आणि आपल्या देशाचं नाव नक्कीच उंचावणार आहे अशी त्यांची जिद्दच आहे. तर हे तिघे टीचर सुद्धा आहे. ते कुडूस जव्हार येथे आपले डान्स क्लास चालवत आहे.